आजचा दिवस आपल्या शाळेच्या इतिहासात गौरवाचा सुवर्णक्षण घेऊन आलाय. आपल्या शाळेला सीबीएसई बोर्डाची अधिकृत मान्यता मिळाल्याची आनंददायी आणि अभिमानास्पद बातमी आपल्या सर्वांसाठी साजरी करत आहोत, असे LBS शाळेचे संस्थापक अध्यक्ष संदीप जाधव सर बोलताना म्हणाले. ते पुढे म्हणाले की हे यश केवळ एक नामांकन नाही, तर आपल्या शिक्षण प्रेम, गुणवत्ता, मूल्याधारित कार्य आणि संस्थात्मक निष्ठेची अधिकृत आणि राष्ट्रीय पातळीवरची ओळख आहे. कोटी कोटी आभार आणि अभिनंदन. या ऐतिहासिक यशामध्ये मोलाचा वाटा उचलणाऱ्या आपल्या आदरणीय अध्यक्ष, कुशल प्राचार्य, दूरदृष्टी असलेले समन्वयक, सजग परीक्षा प्रमुख आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अविरत कार्य करणाऱ्या प्रत्येक शिक्षक वृंदाचे मनपूर्वक अभिनंदन. आपल्या परिश्रम, जिद्द आणि सामूहिक प्रयत्नांमुळे शाळेनं ही नवी ओळख निर्माण केली आहे. संदीप चव्हाण यांनी जोर दिला की ही फक्त सुरुवात आहे. सीबीएसई नामांकनासह आपण आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक वाटचालीकडे वाटचाल करत आहोत. ज्ञान, मूल्ये, नवसंवेदनशीलता आणि आधुनिकतेचा संगम असलेल्या आपल्या संस्थेला ही मान्यता म्हणजे नव्या संधीची, नव्या आश्वासनाचे आणि नव्या उंचीच्या प्रवासाचे द्वार आहे. चला एकत्र साजरा करूया हा गौरवशाली क्षण आणि तयार राहूया नवीन शैक्षणिक पर्वासाठी. सीबीएसई नामांकन आपल्या गुणवत्तेची राष्ट्रीय माहेर. आपल्या शाळेचा नवा तेजस्वी अध्याय आता सुरू झालाय. प्रथमतः तर मी जाहीर करू इच्छितो की तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपल्या जे पालकांनी वसमतमध्ये ज्या शाळेला पहिली पसंती दिली, हे असे लाल बहादूर शास्त्री, आपण ज्याला LBS म्हणतो, त्या शाळेला केंद्रीय शिक्षा बोर्डातर्फे सीबीएसईची मान्यता मिळालेली आहे. हे आपल्या वसमतसाठी एक गौरवाची गोष्ट आहे. आज या 21व्या शतकात प्रत्येक पालकाचं स्वप्न आहे की माझा पाल्य शैक्षणिकदृष्ट्या सदृढ बनला पाहिजे. तर ते करत असताना, प्रायव्हेटमध्ये टाकत असताना प्रत्येक पालक विचार करत असतो की माझा पाल्य ज्या शाळेमध्ये जातो ती शाळा सीबीएसई असली पाहिजे. आणि आज आपल्याला अभिमानानं सांगायला आम्हाला आवडीनं आम्ही सांगू शकतो की LBS शाळेला एक सीबीएसई मान्यता मिळालेली आहे. अगदी 10 वर्षापासून आम्ही या मान्यतेसाठी प्रयत्न करत आहोत. त्यासाठी सुरुवातीला आम्हाला सेवाभावी संस्थेची स्थापना असेल, नंतर महाराष्ट्र शासनाची मान्यता असेल. महाराष्ट्र शासनाची 1ली ते 12वीची मान्यता मिळाल्याच्या नंतर आम्हाला शासनाची NOC घेणं असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या NOC असतील. या सगळ्या पद्धतीमधून, कार्यपद्धतीमधून आम्हाला जावं लागलं. आणि सीबीएसईचे जे काही नॉर्म्स आहेत, जे भौतिक सुविधा आहेत, जे सीबीएसईच्या ज्या काही अटी आहेत, त्या पूर्तता आहेत, आम्ही त्या सर्व पूर्ण करून आज आपली शाळा सीबीएसई मानांकनासाठी सज्ज होऊन तिला आज सीबीएसईची मानांकन मिळालेलं आहे. आणि आपल्या वसमतसाठी खूप गौरवाची गोष्ट आहे. हीच तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आज आपल्या वसमतचा प्रत्येक पालक की मला सीबीएसई पाहिजे माझ्या मुलाला, म्हणून तो आपल्या पाल्याला नांदेड येथे टाकत होता. तर आज कुठल्याच पालकांना आपल्या पाल्याच्या ऍडमिशनसाठी नांदेडला जाण्याची गरज नाही. केवळ सीबीएसई या नावासाठी ते नांदेड येथे पाल्याचा प्रवेश करत होते. आज त्यांना नांदेड येथे जाण्याची गरज नाही. त्याचा पालकांसाठी असं बेनिफिट आहे, जे ही लहान लहान मुलं आहेत त्यांचं आर्थिक, पालकांचं जे आर्थिक शोषण होते किंवा मुलांचं जे एक्झर्शन होत आहे, हे सगळ्या गोष्टी पालकांच्या वाचणार आहेत. मुलांची परेशानी वाचणार आहे आणि मुलांकडे मुबलक असा वेळ मिळणार आहे. मुलांचा वेळ मिळाल्यामुळं मुलं व्यवस्थित असा अभ्यास करू शकतात आणि फार जाण्या येण्याचा जो वेळ आहे तो वेळ त्यांचा वाचायला. या सगळ्या गोष्टी पालकांना आज वसमतमध्येच उपलब्ध, या सीबीएसईच्या मान्यतेमुळे उपलब्ध होणार आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सीबीएसई का बरं, हे पण महत्वाचं आहे. आपण कुठल्या प्रश्नाची सुरुवात का न केली पाहिजे, तर त्याचं कारण असं आहे. तुम्हाला सर्वांना माहित आहे की आज प्रत्येकाला वाटतं की माझा मुलगा डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, माझा मुलगा UPSC व्हावं, स्पर्धा परीक्षा द्यावं. तर त्याच्या मागचा गमत हे आहे की ह्या ज्या सर्व परीक्षा आहेत, JEE असेल, NEET असेल, म्हणजे मला डॉक्टर व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय, मला UPSC जायचं, या प्रत्येक परीक्षेचं मूळ हा केंद्रीय शिक्षा बोर्ड आहे. म्हणजे ही प्रत्येक परीक्षेचा पेपर तयार होताना किंवा त्याचा पॅटर्न तयार होताना सीबीएसईचा अभ्यासक्रम समोर ठेवून त्या परीक्षेचे ती परीक्षा घेतली जाते. मग जर माझा पाल्य त्याच्यातूनच शिकला तर भविष्यासाठी त्या परीक्षेसाठी माझा मुलगा सहज तयार होईल. त्यासाठी सीबीएसई आवश्यक आहे आणि या कारणामुळे पालकांचे जास्त अट्टास असतो की माझा मुलगा हा सीबीएसई मधूनच शिकला पाहिजे. प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली.